8व्या वेतन आयोगाचा काउंटडाऊन सुरू झालाय. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराची चर्चा तर सगळीकडे सुरू आहेच, पण त्या महिलांचं काय, ज्या संपूर्ण राज्याची आरोग्याची आणि शिक्षणाची धुरा आपल्या खांद्यावर वाहतात? होय, अंगणवाडी आणि आशा सेविकांबद्दल एक मोठी बातमी समोर येते. तुम्हाला आठवतंय 7वा वेतन आयोग आला तेव्हा काय घडलं होतं? एका झटक्यात अंगणवाडी सेविकांचं मानधन 8,500 रुपयांवरून थेट 13,000 रुपयांवर पोहोचलं होतं. पण आता 8व्या वेतन आयोगाच्या उंबरठ्यावर उभं असताना पडद्यामागे एक खूप मोठा आकडा निश्चित केला जातोय. असा आकडा ज्याची अपेक्षा कदाचित कोणीच केली नव्हती. सूत्र आणि जुन्या पॅटर्ननुसार यावेळेस मानधनाचा असा टप्पा गाठला जाणार आहे जो थेट महागाईला मात देईल. मिळालेल्या माहितीनुसार 8वा वेतन आयोग लागू होताच अंगणवाडी सेविकांचं मानधन 18,000 ते थेट 20,000 रुपयांच्या घरात जाण्याची दाट शक्यता आहे. आणि एवढंच नाही, तर रात्री अपरात्री आरोग्य सेवा देणाऱ्या आपल्या मदतनीस आणि आशा सेविकांच्या खात्यातही दरमहा 10,000 ते 12,000 रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. हा केवळ आकडा नाही, तर हजारो कुटुंबांचा मोठा आर्थिक आधार असणार आहे. पण प्रश्न असा आहे, ही मानधन वाढ खरोखरच पुरेशी आहे की आणखी वाढ झाली पाहिजे? तुमचं मत काय? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सर्वात आधी मिळणाऱ्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.